ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने आपल्या सरावाला सुरुवात केली आहे। पाचपाखाडी नामदेववाडी येथील चौकात रविवारी दहीहंडीची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी माजी स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सराव सुरू करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक संदीप लेले, प्रशिक्षक कोमल देशमुख, अजित पाटील, रमेश मोरे, विलास हरपाल आदींसह मान्यवर उपस्थित होते। यानंतर सरावाच्या ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आली। दहीहंडी तोंडावर आली असून गोविंदा पथकांचा सध्या जोरात सराव सुरू झाला आहे। ठाण्याचा राजा गोविंदा पथकातर्फे असाच सराव सुरू झाला आहे। गेली 18 वर्ष या गोविंदा पथकातर्फे 100 पेक्षा जास्त तरुण या उत्सवात सहभागी होत असतात। पथकातील तरुण सध्या नामदेववाडी नाका येथे जोरदार सराव करत आहे। ठाण्याचा राजा गोविंदा पथक सध्या 8 थर लावण्यासाठी सराव करत असून 9 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे। गेली 18 वर्ष या पथकातर्फे विविध दहीहंड्या फोडल्या जातात। ठाण्यातील मानाची धर्मवीर दिघे यांच्या दहीहंडी सर्वप्रथम ठाण्याच्या राजा गोविंदा पथकाने फोडली होती। ठाण्यातील प्रसिद्ध गोविंदा पथक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे। स्वर्गीय तुकाराम वाडकर यांनी 1996 साली या गोविंदा पथकाची स्थापना केली होती। आता बघा, हिंदूंचे सण म्हणजे त्याच्यामध्ये गोकुळाष्टमी सर्वात मोठा सण, तो आमचे ठाण्याची जत्राच असते। ठाणे शहरामध्ये जत्रा म्हणजे बघा, ह्या ठाणे शहरामध्ये जास्त करून दहीहंडे लावले जातात आणि त्या दहीहंडे फोडण्यासाठी मुंबई, त्याला इतर कल्याण, डोंबिवली, इतर अनेक ठिकाणावरून म्हणजे सुधागड तालुका म्हणजे रायगड मधनं पण गोविंदा पथक येतात। त्याच्यातला हा गोविंदा पथक ठाण्याचा राजा हा नावाजलेला गोविंदा पथक आहे ठाणे शहरामध्ये। तुम्ही बघितला असेल का आज किती वर्षापासून तो ठाण्याचा राजा चांगल्या पद्धतीने दहीहंडी आणि ठाण्याची म्हणजे दिघे साहेबांची, कैलासवासी दिघे साहेब यांची दहीहंडी फोडणारे, मानाची दहीहंडी फोडणारे हा ठाण्याचा राजा आहे। मागच्या टायमाला त्यांनी 8 थर लावले, 8 थर लावले। या टायमाला ते त्याचा रेकॉर्ड तोडतील मला आशा आहे। कारण काय, त्या पोरांनी आमच्या हे ठाण्याच्या राजाचे गोविंदा पथक आहे, सर्व विभागातली मुलं आहेत, पाचपगाडीतली जास्त आहेत, चंदनवाडीतली आहेत, अनेक ठिकाणची मुलं आहेत। चांगल्या पद्धती गुन्हा गोविंदाने म्हणजे कुठे वाद नव्हता, कुठे करताना आपला गोविंदा पथक म्हणजे आतापर्यंत चांगल्या पद्धतीने नाव, कोणाला मार नाही लागला, कोणाला दुखापत नाही झाली, अशा पद्धतीत हा गोविंदा पथक चांगल्या पद्धतीत त्यांनी नाव रूपाला आणला। ठाण्याचा राजा म्हणजे अनेक गोविंदा पथक आहे, गौरी शंकर आहेत, अनेक कोपटचे गोविंदा पथक आहेत, पण याने शिस्तबद्ध कुठेही गाल बोट न लागता गोविंदाला चांगल्या पद्धती आणि सर्व मुलांना बरोबर घेऊन जाणारा गोविंदा पथक। लक्षात घ्या, आजचा याने जे नारळ फोडला, आजच्या सराव चालू झाला, यांचा गोविंदा पथकाचा सराव झाला। आता परीक्षा कधी आहे? 27 तारखेला आमची परीक्षा। 27 तारखेला दहीहंडी आहे। त्या दहीहंडीमध्ये आमचे सर्व गोविंदा पथक, आमचा गोविंदा पथक पास होणारच, हे काय दगडावरती नाही गे, कारण कुठे ते डगमगणार नाही। त्यांना सर्व डावपेच सर्व काय त्यांना माहिती आहे कशा पद्धतीत गोविंदा पथक 7 थर, 8 थर, 8चे 8.5, 9 कसे करतील। कारण काय, मुंबईवाल्यांचा 9 थराचा रेकॉर्ड आहे, तो पण आमचे ठाणेकर तोडतील ठाण्याचा राजा। कारण काय, त्यांनी शाश्वती, कारण काय आम्हाला आमच्या इथलेच कोच सर्व पद्धतीत काम करणारे, ते कशा पद्धतीत थर लावायचे, काय लावायचे, त्यांचं मार्गदर्शन करणारे आमचे इथलेच कोच आहेत। या ठिकाणी तुकाराम वाडकर, कैलासवासी, आपण बाजूला फोटो बघतोय, यांनी हा गोविंदा पथक तयार केलं आणि या पाचपाखाडी विभागात आता नारायणरावांनी सांगितलं असं पूर्ण ठाणे शहराचा एक मानबिंदू ठाण्याचा राजा गोविंदा पथक हे तयार झालेलं आहे। आता ते 8 थर लावत आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, मगाशी जसा उल्लेख झाला की ठाणे हे गोविंदाचं माहेरघर आहे। जरी मुंबई एवढी मोठी बाजूला असली तरी मुंबईचे सर्व गोविंदा हे ठाण्यात हंड्या फोडायला येतात। ठाणे शहर हे खऱ्या अर्थाने गोविंदाचा हब झालेला आहे आणि आमची सर्व मुलं इथली पाचपाखाडीतली, ठाणे शहरातली, वागळेतली, कोपरीतली, सर्व ठिकाणची ही एकत्र येऊन हा आपला जो हिंदूंचा पारंपरिक सण आहे, जो मर्दानी खेळ आहे, ज्याच्यामध्ये हिंमत लागते, धमक लागते। एक छोटस 2-3 वर्षाचा, 4 वर्षाचा बालक, 5 वर्षाचा 8व्या 9व्या थरावर जिथं भीती वाटत ते उभा राहून तो हंडी फोडतो
याला धैर्य निर्माण होतं. अशा मर्दानी छत्रपतींनी दिलेला जो आपल्याला जोश आहे तो या खेळात बघायला मिळतो. कृष्णाची भक्ती करत असताना शिवाजी महाराजांची शक्ती देखील आपण इथे दाखवतो. आणि ठाण्याच्या राजा गोविंदा पथकाला मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे मुलांचं संघटन केलंय. संख्या बघा किती आहे, 300, 400, 500 मुलं ते एकत्र आणतात. इतर मंडळांना पण मी विनंती करतो की त्यांनी ठाण्याच्या राजाबरोबर जॉईंट व्हावं आणि ठाण्यातली मुंबईची तोड करणारी, रेकॉर्ड मोडणारी सगळ्यात मोठी 9 तराची हंडी ही ठाण्याच्या राजा गोविंदा पथकाच्या नेतृत्वाखाली व्हावी ही मी त्यांना शुभेच्छा देतो. गोविंदा 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 गोविंदा. ऍक्च्युली आम्ही काही दिवस अगोदर सराव चालू केला, कारण का आम्हाला जे अगोदर आपण जे चालत होतं की आपण 15-20 दिवस 1 महिना प्रॅक्टिस करत होतो, पण मला असं होतं की सगळ्या मुलांना असं चॅलेंज द्यायचं होतं की आपण सरावाच्या पहिल्याच दिवशी 7 थर किंवा 6 थर लावून चांगल्या प्रमाणे प्रॅक्टिस केली तर आपण पुढचे 2 महिन्याची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये उंचात उंच थर आपल्याला रचता येतील, चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये अजून प्रॅक्टिस करता येईल, सराव करता येईल आणि चांगलं थर पॅकिंग सगळ्या गोष्टी तयार करता येतील. त्यासाठी आम्ही लवकर तयारी करून पुढची वाटचाल करतोय. काय सांगणार आता 28-25 वर्ष झाली या गोविंदाशी आम्ही एकत्र आहोत. वाडीतले तरुण वडीलधारी माणसं या गोविंदा पथकात समाविष्ट आहेत आणि तरुणांचा जोश आहे. नारायण पवार साहेब, संदीप लेले साहेब यांसारख्यांचं मार्गदर्शन आहे. यावर्षी मला असं वाटतंय की कुठेतरी इतिहास हा घडला जाईल आणि तो इतिहास देवाच्या कृपेने ठाण्याचा राजा गोविंदा पथकाकडून होईल अशी आशा बाळगतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.